आज अशी भाजी करणार आहोत की पोळी किंवा चपाती कमी पडेल, एकदम साध्या साहित्यापासनं पण भन्नाट चवीची। चला तर मग करूया। नमस्कार मंडळी, टोमॅटो, वांगी आणि तुरीचे दाणे, हिरवा कांदा बारीक चिरून घेतला। आता एका भांड्यात तेल घेतलं, बऱ्यापैकी तेल लागतं ह्या भाजीला। मोहरी घातली, जिरं घातलं, बारीक चिरलेला हिरवा कांदा घातला। छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा। हिरव्या मिरच्या घातल्या बारीक चिरलेल्या किंवा दरदरीत केलेल्या, हे पण छान फ्राय करून घ्यायचं आहे। अद्रक लसूण पेस्ट घातलं 2 मिनिटांनंतर। छान अद्रक लसूण पेस्ट फ्राय करून घ्यायचं आहे। खूप भन्नाट चवीची भाजी होते, बोट चाटून पुसून खाल तुम्ही। अद्रक लसूण पेस्ट पण फ्राय झालेला आहे, छान कांदा पण झालाय तेलात। आता यात तुरीचे दाणे आणि वांगे घालू। वांग्याच्या फोडी करून घेतल्या आहे। छान तेलात फ्राय करून घ्यायचं आहे तुरीचे दाणे आणि वांगे। आणि 5-7 मिनिटं छान तेलात आणि कांद्यात मुरू द्यायचं आहे। आता टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। पाच 7 मिनिटांनंतर मध्ये मध्ये बघायचं आहे। छान मुरलेली आहे भाजी। आता टोमॅटो घातला बारीक चिरलेला। ही भाजी कराल तर नॉनव्हेज पण विसरून जाल। खूप छान भन्नाट चवीची भाजी होते ही, सावजी स्टाईल मध्ये, आणि साहित्य अगदी कमी लागतं। टोमॅटो घातल्यानंतर 2-3 मिनिटांनंतर आता थोडं तिखट जास्त लागतं या भाजीला। तिखट घातलं, लाल तिखट, हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुरीचे दाणे, ओले तुरीचे दाणे खूप छान फायदेशीर असते आपल्या शरीरासाठी। आता पाणी ऍड केलं, जास्त पाणी घालायचं नाही आहे, शिजण्यापुरतंच घालायचं आहे पाणी। वाव, मस्त कलर आला आहे भाजीला। आता हे झाकून आणखी 5-7 मिनिटं शिजू द्यायचं आहे। 5-7 मिनिटांनंतर वाव, मस्त तेलाची तर्री आली आहे, मस्त चमचमीत भाजी दिसते। शिजलेली आहे आपली भाजी, दाणे पण शिजलेले आहे, वांगे पण शिजलेले आहे, हे बघा मस्त। आता आमचूर पावडर घातलं थोडं, गोडा मसाला घातला थोडा। वाव, बढिया, मस्त जबरदस्त भाजी दिसत आहे। आता कोथिंबीर घातली छान। आणि 2 मिनिटं झाकून ठेवलं। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा,
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आपली भाजी तयार आहे, रेडी टू सर्व. हे बघा किती छान झाली आपली भाजी. पोळी बरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, पराठ्या बरोबर, वरण भाता बरोबर खूप छान लागते. थंडीच्या दिवसात ही भाजी करून बघा तुम्ही, कारण की तुरीचे दाणे, हिरवे दाणे थंडीच्या दिवसातच मार्केटमध्ये भरपूर येतात. वाव, बढिया, मस्त, जबरदस्त. वाव, काय कमाल दिसत आहे भाजी, मस्त. तुम्ही पण ट्राय करून बघा ही साऊदी स्टाईल मध्ये तुरीचे दाणे आणि वांगे. बाय.